झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। वक्फ बोर्डच्या नावाने भूखंड हडपल्याचा विषय गाजला। धुळ्याचे आमदार अनुप अग्रवाल यांनी थेट विधानसभेत मांडला विषय। माजी आमदार फारुख शाह यांच्यासह कुटुंबियांवर केले गंभीर आरोप। धुळे शहरातील वक्फ बोर्डचा विषय अलीकडे चांगलाच गाजतोय। विधानसभेच्या निवडणुकीत देखील प्रचारात हा मुद्दा कळीचा विषय ठरला। त्यावेळी विद्यमान आणि आता माजी आमदार असलेल्या फारुख शाह यांनी वक्फ बोर्डच्या माध्यमातून स्वतःच्या आईच्या नावावर काही भूखंड केल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय। विद्यमान आमदार अनुप अग्रवाल यांनी विधानसभेत प्रवेश करताच या विषयाला वाचा फोडली। नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात वक्फ बोर्डचा विषय मांडून यातले गांभीर्य सरकारसमोर मांडले। शहरातील नटराज सिनेमा थिएटर मागील परिसरात तब्बल 3300 घरे असलेल्या परिसरावर वक्फ बोर्डाने आपला दावा ठोकलाय। एवढेच नव्हे तर 33 जागांवर कब्जा देखील केलाय। याबाबत आमदार अनुप अग्रवाल यांनी पुराव्यासह काय सांगितले ऐकूयात। भूखंडांच्या अतिक्रमणाबाबत आपलं लक्ष वेधू इच्छितो अध्यक्ष महोदय, धुळे शहरातील तत्कालीन नगरपालिकेने टाउन प्लॅनिंग स्कीम 1964 ला भूखंड क्रमांक 57 व 57B या जागेवर काठ म्हणजेच बैलगाडी आणि पोलीस चौकीचे आरक्षण टाकलेले होते। अध्यक्ष महोदय, प्रत्यक्षात महापालिकेने तो भूखंड ताब्यात घेतला, परंतु 2012 ला विकास आराखडा तयार झाला अध्यक्ष महोदय, व त्यात 57A आणि 57B या भूखंडावर हाऊसिंग फॉर अर्बन पुअर असे आरक्षण टाकण्यात आले। अध्यक्ष महोदय, ऑक्टोबर महिन्यात 2023 मध्ये अचानक त्या भूखंडावर वक्फ बोर्डचं नाव लावण्यात आलं। मौलवीवाडा मस्जिद ट्रस्ट असे नाव लावण्यात आले। त्याच्या आधी 2023 ऑक्टोबर पर्यंत त्या जागेवर महानगरपालिकेचे नाव होते, परंतु 2023 मध्ये त्या जागेवर नाव बदलण्यात आले। हे सर्व अध्यक्ष महोदय त्यावेळेचे तत्कालीन माजी आमदार फारुख शाह यांच्या दबावाखाली भूसंपादन अधिकाऱ्याने हे सर्व कृत्य केलेले आहे अध्यक्ष महोदय। आणि त्याच ऑक्टोबर महिन्यात फारुख शाहवर यांच्या आईच्या नावाने साबिरा बी शाह यांनी महानगरपालिकेला प्रस्ताव दिला का याच्यातील जवळपास 9500 स्क्वेअर फूट जागा ही आरक्षण बदलून रहवासाचं आरक्षण करून आम्हाला मिळावी, परंतु महापालिकेने तो प्रस्ताव फेटाळला। परंतु परत त्यांच्या मातोश्रीने परत प्रस्ताव पाठवला। 30 वर्षाचं करार त्यांनी वक्फ बोर्डाकडनं केलं त्या जागेचं। वक्फ बोर्ड असे करार करू शकत नाही त्यांच्या कायद्याप्रमाणे, तरी असा करार त्या ठिकाणी करण्यात आला अध्यक्ष महोदय। त्याचप्रमाणे माझी विनंती अध्यक्ष महोदय का महाराष्ट्राचं वक्फ बोर्ड बरखास्त करून त्या ठिकाणी सर्वसमावेशक सदस्य नेमावे अशी आपल्यास विनंती। धन्यवाद अध्यक्ष महोदय। वक्फ बोर्ड हा एका विशिष्ट जाती धर्माशी निगडीत न राहता त्यात सर्व जाती धर्माच्या सदस्यांना प्रतिनिधित्व मिळावे, म्हणजे वक्फ बोर्ड सर्वसमावेशक करावा अशी मागणीही आमदार अनुप अग्रवाल यांनी विधानसभेत केली। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।